आहेत ते शेतकऱ्याला जाणून घेऊ. भाऊ, रात्री किती वाजता पाणी आलं? हे रात्री 2 वाजता पाणी आलं. काय तुम्हाला अंदाज पाण्याचा कळाला नाही का? नाही, पाऊस चालू होता, मला काय समजलं नाही. हां, 3 लाखाची म्हैस, 9 महिन्याची गाभण, बर. 2 गाया, 6.5 लाखाच्या गाभण गेलेल्या. वासरं, हे वासरं बघा, हे बघा गाया दिसतात. गाया 15 कट्टे गव्हाचं, ज्वारीचं, शेंगा. ज्वारी किती होती? ज्वारी 15 कट्टे होतं. गहू काय ते 13 कट्टे होतं. काय म्हणजे आता तुम्हाला खाण्यासाठी काहीच राहिलं नाही. पीठ सोडणं आता घरात. बघा, हे असं रात्री अतिवृष्टी, ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळं एवढं नुकसान झालेलं आहे. हे का बघा, पूर्ण गोट्यामध्ये पाणी शिरलंय. शेतकऱ्याला अंदाजही कळाला नाही. एकदम अचानक पूर आला. हे बघा, वासरं, मोठमोठे वासरं, हे गावरान गाया, ही शेळ्या. हे बघा गाय, शेरडा. हे इथं या शेडमध्ये इथं हे राहत होते. पूर्ण शेड पण वाहून गेले. हे कडबा कुटी जनावराचे. आणि हे पाणी अचानक, ह्या पूर आला आणि अचानक पाणी शिरलं. जनावराला दावही तोडून जाता आलं नाही. 2 बैल कशी तरी बचावली. हे बघा पाणी. आताही पाण्याचा विसर्ग भरपूर आहे. असं बघितलं की असं मनाला एवढं शून्य वाटतंय. त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरला हसू निघून गेलेला आहे. त्यांना एकही भाकरी बनवण्यासारखं साठी पीठ नाही शिल्लक घरामध्ये. हे बघा.